हॅलो आहे कसं काय हे गाईज कसे आहेत तुम्ही. आय होप तुम्ही सगळे मजेत असतील. तर आलो एका नवीन ब्लॉगमध्ये परत. आज आपण चालू ट्रिप घेऊन महाबळेश्वरला. 2 दिवसाची ट्रिप आहे आपली. सो आता आपण इथे बॅग बिग पॅक करून ना महाबळेश्वरसाठी लगेचच. सो यो आपला एरिया आणि इकडूनच आपला ब्लॉगची स्टार्टिंग होते कधी पण. सो लेट्स सी महाबळेश्वर बघू कसा आहे. सकाळचे लगभग वाजल्यात आता 6 आणि हे बघा माझे तुम्ही मागे गड पहा. तर आम्ही पोचलो आता प्रतापगडला सकाळीच एकदम. आणि आम्हाला पोचायचं होतं 9 वाजता. तिकडे आम्ही पोचले 6 वाजता. आमच्या ड्रायव्हरने गाडी उडवत आणली असं वाटते. सो आम्हाला हा पॉईंट करायला लागतो डायरेक्ट रायगडला प्रतापगड. चला तर मग बघूया आपण प्रतापगड. हे बघा ही आहे आपल्या गाईडची पावती. 1000 रुपये गाईड घेतो गाईड करायचा एक दिवस. आणि हा आपला गाईड समोरच आहे. हा बघा टोप्या घालून माणसं उभी आहेत. तर ही पावती आहे आपल्या गाईडची. 6 जून 1655ला शिवरायांनी जावळी जिंकली. 2 वर्ष 1 दिवसात राजाने हा छोटासा किल्ला बांधला. जास्त मोठा नाही, फक्त 52 एकर आहे. त्यामुळे अफजल खान निघताना त्याला 2 महिने गेले. त्या 2 महिन्यामध्ये शिवाजी राईचे गुप्तहेर अफजल खानच्या फौजेत जाऊन दाखल झाले. त्यांचं नाव आहे बहेरजी नाईक, रामोशी समाजातले. त्या अफजल खानच्या फौजेत गेले. त्यांनी पहिला वेश घातला तो फकीराचा वेश. आता अफजल खान फकीराचा खूप मानायचा. त्याने तेच माहिती घेतली आपण अफजल खानच्या फौजेमध्ये फकीर होऊन इकडे तिकडे फिरू लागले असे. अफजल खानचं लक्ष गेलं आणि अफजल खानने त्या फकीराला बोलून घेतलं. इधर आओ भाई, जा रे शिवाजी को मारने के लिए, मार सकता हूं क्या, असं म्हटलं. आपला फकीर फट दिसून म्हणून गेला. शिवाजी हे कालचं पोर आहे. कोकणातली 500, मावळमधली 500, तिकडे तिकडे 1000-1200 पोरं एकत्र केली म्हणजे काही शिवाजीची ताकद जास्त होते का? तुम्ही शिवाजीला असं ढेकण्यासारखं मारू शकता असं म्हटल्या. अफजल खानने आनंदाची मिठी मारली. त्या मिठीमध्ये उद्या शिवराय कुठे बसतात हे पाहायचं होतं. आपले हात अशा अफजल खानच्या पाठीशी पोचत नाहीत. कारण तो धिप्पाड आहे. 7.25 म्हणजे धिप्पाड आहे. आणि त्यावेळेस रुंदीलाही तेवढा आहे. एक बोकड खायचा, आपला वडापाव संपत नाही. शिवरायांवर अफजल खानने कट्यारीने वार केलाय. आणि शिवरायांनी अफजल खानला बिचव्याने फाडलाय. हे बिचवा मराठी शब्द आहे. म्हणजे अफजल खानचा बिचवा आहे त्याप्रमाणे आपला जिरोडोक बनवायचा. कारण खानाच्या तलवारीचं वजन हे 43 किलो आहे आणि शिवभांच्या 2.25 किलो आहे. म्हणजे तलवार युद्ध होऊच शकत नाही. खाना बसून तलवार बाजूला काढली. खानाने पाहिलं शिवरायांना, या राजे भेटा आम्हाला, डाव्या बगले दाबलं, वरून कठाराचा वार केला. पहिला वार, दुसरा वार, तिसरा वार, अंगरका फाटला, चिलखदा वार चालू लागला. कर कर आवाज होताच राजाने आस्तरी म्हणजे मनगडातला बिचवा काढला. जोर लावून अफजल खानच्या पोटात खुपसला आणि वाघ नेक्याने उभा फाडला. अफजल खान ओरडू लागला, दगा दगा दगा. अफजल खान पळून चालला होता. संभाजी कावजी कोंडाळकरांनी पाहिलं. 12 भोई, भोई म्हणजे पालखी उचललं भोई म्हणतात. 12 पाय एका घावात तोडले. केळीचं झाड एका घावात तुटत नाही, तर 12 लोकांचे पाय तोडले एका घावात कसे तोडले असतील? ताकद किती असं संभाजी कावजींची. आता आपला झाले माहिती इथली. आपल्याकडे वेळ भरपूर आहे. प्रतापगड नुसता बघण्यास म्हणजे आपण वेळ लवकर का आलो. चला प्रतापगड जास्त बघता येईल. कुठेतरी घाटात थांबण्यापेक्षा आपलं गड बघता येईल. जय शिवराय सर. 5 मिनिटं मोजल्यात का? 96 पायऱ्या आलो. हा गडाचा गेट आजही बंद केला तो उघडला जातो. तुमच्या आशीर्वादाने आमची गडावर 40 घर आहेत. मी स्वतः गडावर राहतो. मला आजही गडा 2 रुपये शिवकालीन मानधन आहे. हा गडाचा गेट. गेटमध्ये एक तोफ आहे. तोफेचं वजन आहे 650 किलो. गाईज फायनली आता आपण पोचलोय गडाच्या दरवाजासमोर. तर हा बघा मेन दरवाजा. सो इकडनं आपण जाऊया आता मध्ये आणि बघूया रायगड, सॉरी प्रतापगड. तर गाईज आपण आता प्रतापगडच्या वर चढलोय आणि सकाळ सकाळ सुंदर बघा किती दिसतो आपला प्रतापगड. हे बघा गडाचा
गडाचं ना काम चालू आहे, म्हणजे थोडंसं आपला गड रिपेअर होतं आहे, तर ही जाम चांगली गोष्ट आहे. तर हा बघा इकडनं दरवाजा दिसतो, इकडनं पहिला रस्ता होता, आता आपण इकडूनच फिरून जाणार. पहिला इथूनच रस्ता होता, बट गडाचं काम चालू आहे, तर असं जाऊ आपण फिरून. आणि बहुत जाम सारं काम झालेलं आहे बघा, हे आताचं केलेलं आहे चुनं बिनं लावून ना. पण आता वर जाऊया थोडं अजून आणि बघूया गड. त्यांचं नाव हिरोजी इंदुलकर आणि अर्जोजी यादव. गड किल्ले एवढे उंच बांधले, गडावर चढू शकेल वारे झळक. तर काही आता आपण पोचलोय भवानी माता मंदिराजवळ. हे बघा इथे दिलं आहे बोर्ड, आणि याच्या मागेच आहे मंदिर, या झाडाच्या पलीकडून. तर काय झालं आपण आता मंदिराच्या मध्ये. तर हा बघा मंदिर, मंदिराचा कलश हा मंदिर आहे. इकडे तोफा ठेवल्यात बघा बाहेरच. देव मंदिरात आलोय आपण, भवानी मंदिर आहे ना. जय भवानी जय शिवराय. शिवराय. जय भवानी जय शिवराय. त्या भवानी मंदिरात पोहोचलो. दर्शन घेत असताना आपण भवानी मातेची मूर्ती पाहू. ही शालिग्राम दगडायची. आतमध्ये जी तलवार बघू आपण, आणि ज्या शेजारी एक गोळा असा, तलवारीच्या समोर गोळा, तो हंबीरराव मोहितेची तलवार आहे. 600 लोक मारली. चौथे सेनापती, पहिले मानकोजी दहातोंडे, मग नेताजी पालकर, प्रतापराव गुजरा हंबीरराव, खंबीर तो हंबीर, गाव तळबीर, त्यांची तलवार आहे. काय मंदिराच्या मध्ये जाऊन आपण दर्शन करून बाहेर आलोय, आणि आतमध्ये आपण तोफगोला आणि हंबीरराव मोहिते यांची तलवार बघितली, आणि बाजूला एक पालखी सुद्धा बघितली. त्याच्या अपोजिट साईडला देवीची मूर्ती होती, बट फोटो शूट नॉट अलाउड, तर आपण नाही काढला. तर जाऊया आता आपण गडाच्या आणखी वर. तर काय फायनली आता आपण आलोय प्रतापगडच्या एकदम टॉपला. महाराजांची मूर्ती आहे इकडे. या मूर्तीचं वजन आहे 4.5 टन, 4,500 किलो. मूर्ती शिल्पकार आहेत रामचंद्र पांडुरंग कामत, मुंबई. बसून तलवारीच्या टोकापर्यंत. असं बघा 1957, 30 नोव्हेंबर 1957 ही शिवाजीराजांची मूर्ती बसवली. हाय तशी आहे का नाही. इकडनं आता आपल्याला रिटर्न जायचं आहे खाली महाबलेश्वरला जायचं आहे. आपल्याला अजून 45 मिनटं लागणार आहेत हॉटेलला पोचायला महाबलेश्वरला. सो पण आता आहेत सातारा जिल्ह्यात, सातारा जिल्हा परिषद. तर साताऱ्याला आहेत आपण आता. तर जाऊया इकडनं आपण रिटर्न खाली आता गडाच्या. हे केदारेश्वराचं मंदिर आहे, स्वयंभू आहे, शंकराचं मंदिर आहे. शिवाजीराजे प्रत्येक लढाईवर, प्रत्येक संकटावर दर्शन करून जायचे. तर फायनली गाईज आपला गड बघून झालेला आहे, आणि आता आपण गडाच्या खाली उतरलो आहे. हा बघा, आणि आता खूप सारी माणसं द्यायला लागल्यात गडावरती. आपण 6:30ला गेलेलो आणि 9:30 वाजलेत. आता 3 तास आपण गडावर घालवला. आणि आता आपण जाऊया नाश्ता करायला महाबलेश्वरला, म्हणजे तिकडे आपल्या हॉटेलवरती. सो लेट्स सी. तर गाईज फायनली आम्ही पोचलो आमच्या हॉटेलला. आणि आता दुपारचं जेवण करून आणि सकाळचा नाश्ता करून आणि झोपा काढून आम्ही चाललो आता फिरायला. सो लेट्स सी. हा आपली बस लागले. तर बघूया आजचे आपले महाबलेश्वरचे पॉईंट. मस्तपैकी इकडे थंड थंड आहे, तर बरा वाटतंय, जरा गरमी नाही मिळत आपल्यासारखी इकडे. तर गाईज आम्ही फायनली पोचलो आमच्या पहिल्या पॉईंटला, ओल्ड महाबलेश्वर मंदिराकडे, म्हणजे शंकराचं मंदिर आहे. सो हे बघा मंदिर या साईडला आहे. चला तर जाऊया आपण आता मंदिराच्या मध्ये. तर गाईज आपलं महाबळेश्वर मंदिर झालं आहे, आणि आता चालल्यात अतिबळेश्वर मंदिरात. हे बघा श्री अतिबळेश्वर मंदिर, आणि नंतर जातील श्री पंचगंगा मंदिरामध्ये. तर गर्दी जास्त असल्या कारणाने आपल्याला फक्त मुखदर्शन करून ना रिटर्न जायला लागतं आहे, कारण की 1 तास तर गर्दीतच जायला आपल्याला लाईनीत. गाईज आता आपण येऊन पोचलोय पंचगंगा मंदिराकडे, जिथे 5 नद्यांचं उगमस्थान आहे. मेन म्हणजे 7 आहेत, पण 5 कंटिन्यू वाहतात. तर हा बघा मंदिर, आणि मंदिराच्या आतमध्ये शूट अलाउड नाही मिळत, मोबाईलच नाही अलाउड आहे. तो लेट्स सी, बघू भेटते का शूट करायला. तर गाईज आपल्या पंचगंगा मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालं आहे, आणि इथे ना नंदी आहे. तर नंदीच्या तोंडातून जे पाणी येते ना, ते 5 नद्यांमधून येते. तर मंदिरात बघा असा ओपन आहे पूर्ण. तर आतमधून आपण छोटीशी क्लिप काढली व्हिडिओची. सो लेट्स सी. आता जाऊया आपण आपल्या पुढच्या पॉईंटकडे.
तर काय आता आम्ही पोचलोय ऑर्थर पॉईंटला. तर हे बघा इकडे खाई आहे मस्तपैकी. खायला हवं आहे ते का मस्करी ते. आता आपण आलोय मॅप्रो गार्डनमध्ये आणि मध्ये जात आपण गार्डनच्या. तर इकडे आता ना सगळे शॉपिंग करायला लागले आपली माणसं आणि थंडी एवढी पडते इकडे माझ्या हाताला. हे सुन्न पडल्यात हात माझे. आणि हे बघा या साईडला सर्व क्रश बीच इकडे ओरिजिनल भेटते मॅप्रोमध्ये. तर मॅप्रोमध्ये इथे खूप सारे गेम्स पण आहेत ज्याच्यामध्ये आपण जिंकू शकतो. ढेर सारे गिफ्ट चॉकलेट बिकलेट. ते बघा सर्व ज्यूस बीस भेटतात. ते ज्यूसचे बॉटल आहेत म्हणजे आपण पाण्यात मिक्स करून बनवायला प्यायचे. वेगवेगळे फ्लेवर आहेत पूर्ण सर्वाकडे. इकडे फ्रूट ज्यूसेस आहेत सर्व. तर काही हाच होता आपल्या आजच्या दिवसातला शेवटचा पॉईंट मॅप्रो गार्डन. सगळं ओरिजिनल सामान भेटते मॅप्रोचं आणि महाग पण. सो आजचा दिवस आपला इकडेच संपतोय आणि भेटूया आता उद्या सकाळी डायरेक्टली नेक्स्ट पॉईंटसोबत. आज आपला महाबळेश्वर टूरचा डे 2 आणि आज आपण आलोय बोटिंग करायला वेरणा लेकवरती. ते ही बघा या साईडला माझ्या लेक आहे. सो आपली सकाळची सुरुवात या लेकपासून झाली. तर इकडे आपली पार्टी आली बोटिंग करायला आणि याच्यावरती हॉर्स रायडिंग आहे म्हणजे घोड्यावर. ते बघा धावायला लागून आजच्या गावात गेलं धावत. तिकडे हॉर्स रायडिंग केली जाते. तर 200 रुपये देऊन ना पूर्ण सर्कल धावडवतात घोड्यावरती बसून ना मस्त. तो हा आजचा आपला पहिला पॉईंट आहे रायडिंग. त्याच्यानंतर आपण जाणार दुपारून दुसरे पॉईंट करायला. आता आम्ही आलोय बोटिंगवरती म्हणजे ह्याच्यावरती आलो आहे. बघा इकडे बोटी लागल्या आणि एवढं झाल्या. तर याच्यावर त्यांना बसून ना नेऊन सोडायला लावलं आम्ही. ते बघा त्या साईडला हनुमानाचं मंदिर आहे. फायनली आमची बोटिंग झालेली आहे. दोन्ही बोटिंगची 700 रुपये खपले आमचे. चाललो आता फुकटची बोटिंग करून ना. बघा मोदी आला मोदी. तर काही तिकडे केली जाते हॉर्स रायडिंग. ते इकडे घोडे बघा किती आहेत. हे नुसते घोडेच घोडे. यो घेऊन जाईल तुला इकडे. हेच होता आपला आजचा पहिला पॉईंट हॉर्स रायडिंग आणि बोटिंग. तर आता आपण जाऊया आपल्या पुढच्या पॉईंटकडे. शाळेची मार्केट आहे शॉपिंग हॉलची गावात घोडा घाबरवली. आता झालंय संध्याकाळ आणि आम्ही महाबळेश्वर सोडून आलो आता गणपतीचं मंदिर करायला. पाळीचं गणपती मंदिर. सो हे आमचा शेवटचा पॉईंट आहे आणि इथून मग आपण जायचं आपल्या परतीच्या प्रवासाकडे म्हणजे घरी. सो हे बघा इथे थांबल्यात आम्ही पार्किंगमध्ये आणि इकडनं चाललो आम्ही पालीच्या गणपतीचं दर्शन करायला. आता पोचलोय मंदिराजवळ. तर हा बघा मंदिर समोर दिसतो इकडनं. तर हा आपला पाळीचा बल्लाळेश्वर. तर मंदिराच्या आतमध्ये तर शूट अलाउड नाही असणार. तर ही बघा इकडे मूर्ती आहे फोटो म्हणजे. तर तो दाखवतो तुम्हाला. मी तर जाऊ शकतो तर मी जाऊन येतो दर्शन करून ना बाप्पांचे. तर इकडे बघा ही मूर्ती आहे. तर ही मूर्ती बघून घ्या तुम्ही. इकडनं दर्शन होऊ द्या फोटोमध्ये. तेच आहे. तर काहीच आपलं दर्शन करून पण झालेलं आहे. घरी चार्जिंग सगळी खपलेली आहे आणि एनर्जी पण. सो लेट्स सी. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर सर बाय बाय.